त्यामधलं पहिलं उदाहरण सांगत आहे. इथे आहे 30 गुणिला 24 अधिक 30 गुणिला 26 अधिक 30 गुणिला 12 बरोबर किती. आता बघा 30 गुणिला 24 अधिक 30 गुणिला 26 अधिक 30 गुणिला 12 बरोबर किती असा गुणाकार दिलेला आहे. या गुणाकारामध्ये तुम्हाला हा गुणाकार करणे आवश्यक आहे, हा गुणाकार करणे आवश्यक आहे, हा गुणाकार करणे आवश्यक आहे. हे तिन्ही गुणाकार करून त्याची नंतर आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर हे मी तुम्हाला साध्या गुणाकार पद्धतीनुसार आधी समजावून सांगतो. या ठिकाणी 1 शून्य कट केला, इथं शून्य लिहिला, 3 चौक 12 हातचा आला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 720 हा गुणाकार लावायचा, अधिक हा शून्य लिहिला इथे, 3 सख 18 हातचा आला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 780 गुणाकार आला, प्लस इथे शून्याला शून्य, 3 दोन्ही 6, 3 1 3. आता या सर्व संख्यांची काय करायची आहे, मला बेरीज करायची आहे. इथे शून्य आहे, शून्य आहे, शून्य आहे, म्हणून इथे लिहिला मी शून्य. 6 अधिक 8 14, 14 आणि 2 16 हातचा आला 1, 4 4 आणि 7 11, 11 आणि 7 18, 1860 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 1860. मग 1860 हे उत्तर आणण्यासाठी याच प्रश्नाला मला कसा सोडवता आला असतं, तर या प्रश्नाला सोडवताना मी काय केलं असतं, यामधले हे जे 30 आहे बघा, इथे या ठिकाणी 30 30 30 तिन्ही संख्यांमध्ये कॉमन संख्या 30 आलेली आहे. कॉमन संख्या 30 एकाच ठिकाणी लिहायची. अनकॉमन संख्यांमध्ये इथं 24 आहे, इथं 26 आहे, इथं 12 आहे. वेगवेगळ्या संख्या दिसत आहेत म्हणून इथं घेतलं मी 24, इथे घेतले 26 आणि इथे घेतले 12. यामध्ये जे चिन्ह आलेले आहेत हे चिन्ह इथे घ्यायचे, हे प्लसला प्लस, हे प्लसला प्लस, आणि ह्या ज्या 3 संख्या होत्या ह्या कंसामध्ये घ्यायच्या, 1 2 आणि 3 ह्या तिन्ही संख्या काय केल्या, कंसात घेतल्या. कॉमन संख्या जी होती ती एकदाच लिहिली बाहेर. मग आता यांची करायची आहे बेरीज. 2 अधिक 6 अधिक 4, 6 आणि 4 10 आणि 2 12 हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 2 6 62 गुणिला 30 हाच गुणाकार करायचा होता. हा शून्य लिहिला इथे, 3 दोन्ही 6, 3 सख 18, उत्तर आलेलं आहे 1860. 1860 इथे उत्तर 1860 आहे, इथे 1860 आहे. या ठिकाणी सुरुवातीला आपण काय केलं पहिल्या नियमामध्ये, तर पहिल्या नियमाच्या वेळेस याचा गुणाकार केला, याचा गुणाकार केला, याचा गुणाकार केला, तिन्ही गुणाकाराची इथं बेरीज केली, 1860 आलेली आहे. शॉर्टकटमध्ये काय केलेलं आहे आपण, तर या तिन्ही गुणाकारामध्ये एक संख्या कॉमन दिसत होती, कॉमन संख्या इथे एकदा लिहायची, आणि अनकॉमन संख्या ज्या दिसतात त्या कंसात लिहून त्यांची इथं बेरीजचे चिन्ह दिलेले आहे म्हणून बेरीज करायची आहे. वजाबाकीचे चिन्ह असतील तर वजाबाकी देखील करू शकता. पुढचं उदाहरण वजाबाकीचं बघू आपण. लक्षात आलेलं आहे. दुसरं उदाहरण बघत आहोत 6व्या नियमातलं आपण. - 1021 गुणिला 937 वजा 1021 गुणिला 512 वजा 325 गुणिला 1021 बरोबर किती. ठीक आहे, इथे एक गुणाकार आहे, इथे एक गुणाकार आहे, इथे एक गुणाकार आहे, 3 गुणाकार दिलेले आहेत. आता 2 गुणाकार जरी दिले असतील तरीही हा नियम लागू करता येते आपल्याला, आणि 3 गुणाकार दिले असतील तरीही हा नियम चालतो. यामध्ये एका ठिकाणी प्लस आणि एका ठिकाणी मायनस आलं असेल तरी देखील सोडवता येते, आणि दोन्ही ठिकाणी मायनस आले असेल किंवा दोन्ही ठिकाणी प्लस आले असेल तरी देखील सोडवता येते. मग आपण याच्या आधीचं उदाहरण दोन्ही ठिकाणी प्लस होतं, आता या दोन्ही ठिकाणी काय आहे, मायनस आहे. या गुणाकारामध्ये, या गुणाकारामध्ये आणि या गुणाकारामध्ये 1021 ही संख्या कॉमन आहे. आता याच्या आधी सांगितलेल्या पहिल्या नियमाप्रमाणे याच्या आधीच्या उदाहरणामध्ये, पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला जे उदाहरण सोडून दाखवलं मी, त्यामध्ये हा गुणाकार करून दाखवला आधी. तर या ठिकाणी हा गुणाकार करणे सोपं नाही. 937 आणि 1021चा गुणाकार करायचा असेल तर हा शॉर्टकट नियमात बसत नाही. मग याचा गुणाकार करायचा झाला तर 3
स्टेप जे मांडून आपण बेरीज करतो एकक दशक शतक स्थानच्या संख्यांनी गुणाकार करून, तशा पद्धतीचा गुणाकार करावा लागेल. इथेही तोच गुणाकार करावा लागेल, इथेही तसाच गुणाकार करावा लागेल आणि त्या सर्व गुणाकारांची नंतर आपसात वजाबाकी करावी लागेल. मग ही क्रिया करण्याच्या ऐवजी दुसऱ्या शॉर्टकट नियमाने मी काय करणार आहोत, तर यामध्ये 1021 दिसते, यामध्ये 1021 दिसते, यामध्ये देखील 1021 दिसते. मग तुम्ही म्हणाल की इथे 1021 स्टार्टिंगला आहे, इथे 1021 स्टार्टिंगला आहे, इथं तर दुसरी संख्या शेवटची संख्या दिसत आहे. पण हा 2 संख्यांचा गुणाकार आहे, हा 2 संख्यांचा गुणाकार आहे, हा देखील 2 संख्यांचा गुणाकार आहे. 2 संख्यांच्या गुणाकारामध्ये याच्यातही 1021 आहे, या संख्येतही 1021 आहे, या संख्येतही 1021 आहे, म्हणजे कॉमन संख्या दिसत आहे ती 1021. आता अनकॉमन मला काय दिसतात, तर या ठिकाणी 937 दिसतात, इथं 512 दिसतात आणि इथं 325 दिसतात, इथं मायनस, इथं मायनस. आता या 2 संख्या मायनस आहे, ही संख्या प्लस आहे. मग आधी मायनस मायनसवाल्या संख्यांची काय करतो आपण, बेरीज करतो, चिन्ह मायनसचं देतो, म्हणजे खर्च केलेली रक्कम असं म्हटलं होतं मी तुम्हाला. मायनस रक्कम म्हणजे खर्च झालेली रक्कम. माझ्याकडनं 512 रुपये खर्च झाले, 325 रुपये ही खर्च झाले, एकूण किती खर्च झाले हे काढायचे असतील तर याची बेरीज करतो आपण. 5 आणि 2 7, 2 आणि 1 3, 5 आणि 3 8, इथं 937. मग 937 मधून 837 गेले, किती उरले 100. मग हे 100 काय करायचे, या 1021 गुणिला 100चा गुणाकार करायचा. मग गुणाकार करताना हे 2 शून्य लिहायचे इथे, 1021 एक 1021. वरील प्रश्नाचं लांबलचक जे स्वरूपात उत्तर काढायची गरज होती आपल्याला, हे शॉर्टकटपणे उत्तर काढता येईल. इथं उत्तर काढलेलं आहे आपण, बरोबर. पुढचं उदाहरण बघू आणखी आपण, तिसरं या ठिकाणी दिलेलं आहे 999 गुणिला 367 अधिक 536 गुणिला 352 अधिक 463 गुणिला 433 बरोबर किती. ठीक आहे, 1 2 आणि 3 इथं 3 गुणाकार दिलेले आहेत. आता मला सांगा यामध्ये कॉमन संख्या कुठे कुठे आलेली आहे. सॉरी इथे 433 न घेता इथं 352 असायला पाहिजे. 999 गुणिला 363, 536 गुणिला 352, 463 गुणिला 352. आता कॉमन संख्या इथं 352 आहे, इथे 352 आहे. 2च ठिकाणी कॉमन संख्या आलेली आहे, इथे कॉमन संख्या आलेली नाही. या उदाहरणात कॉमन संख्या 3 उदाहरणात होती, याच्या आधीच्या उदाहरणातही आपण तशीच संख्या बघितलेली होती. परंतु या उदाहरणामध्ये 2च ठिकाणी 352 दिसत आहे. मग हे 352 काय करतोय मी, 352 एकदाच लिहितो आणि अनकॉमन ज्या संख्या आहेत त्या घेतो. इथं किती आहे 536 प्लसमधली संख्या आहे, ही देखील प्लसमधली आहे, म्हणजे इथं प्लस 463. ठीक आहे, ही क्रिया आपण घेतलेली आहे का यामध्ये, नाही. तर ही क्रिया इकडची जशीच्या तशीच लिहूया, 999 गुणिला 367. ही क्रिया आपण सोडवलेली नाही, इकडची क्रिया मात्र आपल्याला सोडवायची आहे. मग ही क्रिया सोडवत असताना 6 आणि 3 9, 6 आणि 3 9, 4 आणि 5 9. ठीक आहे, याची बेरीज झाली 999 गुणिला किती आहे 352, इथं 367 गुणिला 999. मग हा एक गुणाकार आहे, हा एक गुणाकार आहे. 2 गुणाकारामध्ये 999 कॉमन आहे. मग कॉमन संख्या काय करायची, एकदाच घ्यायची, 999 घ्यायची इथं, यामधली आणि यामधली. याची काय करायची आता बेरीज, 367 अधिक 352. मग 7 आणि 2 9, 6 आणि 5 11, हातचा आला 1, 4 आणि 3 7, 719. याची बेरीज 719 गुणिला 999. मग 719 गुणिला 999 हा जर गुणाकार करायची गरज पडली आपल्याला, तर हा गुणाकार मी तुम्हाला नियम क्रमांक 4 मध्ये सांगितलेला आहे. आता नियम क्रमांक 4 आपण काय बघितला होता की 719ची बेरीज 999 वेळा करायची आहे. ही बेरीज 999 वेळा करण्याच्या ऐवजी 1000 वेळा बेरीज केली तर काय होईल, मग 719 वर 3 शून्य वाढतील, 1000 मधले 3 शून्य. हे काय केलं आपण, याला 1000 केलं, याला 719 घेतलं. मग हे 3 शून्य इथं लिहिले, 719 एक 719. 719ची बेरीज आपण 1000 वेळा केली. ही बेरीज आपल्याला 999 वेळाच पाहिजे होती, म्हणजे 1 वेळा कमी वेळा पाहिजे होती. म्हणून 719 काय करतो आपण, याच्यातून मायनस करतो. 10तून 9 गेले, 1 राहिला, हातचा परत केला. 10तून 2 गेले, 8 राहिले, हातचा परत केला. 10तून 8 गेले, 2 राहिले, हातचा परत केला, 8. इथे 1, इथे 7, 7,18,281 या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर. मग
कितीही लांबलचक स्वरूपातलं उदाहरण आलेलं असलं तरी देखील ते आपल्याला या पद्धतीनं सोडवता येऊ शकते. आणखी एखादं उदाहरण आपण बघू यामध्ये. चौथं उदाहरण सांगतोय. इथं घेऊया आपण 5392 गुणिला 1001 वजा 4332 गुणिला 1853 वजा 132 गुणिला 132 गुणिला इथे आपण एक सेकंड 1853 घेऊया. 5392 गुणिले 1853, 4332 गुणिले 1853 वजा इथे प्लस 4391 5392 गुणिला 1853 वजा 4391 गुणिला 1853 अधिक 1001 गुणिला 536 बरोबर किती. ठीक आहे. या ठिकाणी 3 अंकी संख्येचंच एक उदाहरण पुन्हा दिलेलं आहे मी. आता या ठिकाणी वजा आणि बेरीज असे 2 चिन्ह मिळून एकत्र दिलेलं आहे. आताच्या याच्यात आपण 2 वेळेस बेरीज 2 वेळेस वजा बाकी अशा पद्धतीची उदाहरणं बघितली. यामध्ये काय करायचं होतं, कॉमन संख्या 1853 दिसत आहे इथं 2 उदाहरणामध्ये, इथं दिसत नाही म्हणून 1853 घ्यायची एकदाच. अनकॉमन संख्या याच्यातली काय दिसते 5392 वजा 4392. इथं ही क्रिया केलेलीच नाही. 1001 गुणिला 536 जसंच्या तसंच ठेवायचं. मग या क्रियेला सोडवताना 2तून 2 गेले, 2तून इथे 1 आहे सॉरी 2तून 1 गेला 1, 9तून 9 गेले 0, 3तून 3 गेले 0, 5तून 4 गेले 1, याची वजाबाकी 1001 आली गुणिला इथं 1853 आहे, इथं प्लस आहे, इथं 1001 गुणिला 536 आहे. मग ही क्रिया सोडवताना इथे कॉमन संख्या 1001 आहे, इथे कॉमन संख्या 1001 आहे, इथे 1001 कॉमन घ्यायची गुणिला इथं काय घ्यायचं 1853 अधिक 536. मग 6 आणि 3 9, 5 आणि 3 8, 5 आणि 8 13, चाला 1, इथं 2389 गुणिला 1001 आहे. 1001 गुणिला 2389 हे उदाहरण सोडवत असताना 2389ची बेरीज मला 1001 वेळा करायला सांगितली. ही बेरीज 1001 वेळा न करता मी किती वेळा करणार 1000 वेळा करणार. म्हणजे हे 3 शून्य काय करायचे इथं लिहायचे 3 शून्य आणि 2389 एक 2389 ही बेरीज किती वेळा झाली 1000 वेळा. मला ही बेरीज 1001 वेळा अपेक्षित आहे म्हणून 2389 एक वेळा पुन्हा मिळवायची आहे. 2389 याच्यात प्लस केले, 2389 प्लस केल्यामुळे इथे झाले 9, इथं 8 3, 1100 हाताला 1 9 3 2, 23,91,389 हे झालं उदाहरण. बरोबर आहे. तर या प्रकारे शॉर्टकट नियमांना अनुसरून काही गुणाकाराचे मी नियम सांगितलेले आहेत जे शॉर्टकट पद्धतीने आपण सोडवू शकतो. बरोबर. तर यामध्ये मी 1 पासून 6 पर्यंतचे काही नियम सांगितले. 7वा जो नियम आहे गुणाकारामधला तो बैजिक राशीचा आहे. बैजिक राशीचं हे आपल्याला समीकरणा टाईपच्या उदाहरणांमध्ये एक्स आणि वायची जी समीकरणं असतात त्या समीकरणामध्येच बैजिक राशीची उदाहरणं आहेत. a + b² a - b ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीचे जे सूत्र आहेत हे सूत्र आपण जाणून घेणार आहोत पुढील भागामध्ये.